वाटपात जमीन कमी दिली म्हणून फेरवाटप मागता येते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. सरस निरस वाटप म्हणजे काय? अनेक वेळा हिंदू कुटुंबाच्या मिळकतीचे पूर्वीच वाटप झालेले असते. वाटपाप्रमाणे सातबाराचे उतारे, घरजागेचे उतारे तयार झालेले असतात. त्या वाटपाप्रमाणे मिळालेल्या मिळकती या त्यांच्यापैकी काही जण विकून टाकतात. दुसऱ्या भावाकडे किंवा सहहिस्सेदाराकडे जागा जमिनी शिल्लक असतात. त्यामुळे मोह सुटतो. त्या वाटपामध्ये कोणाला कमी क्षेत्र दिलेले असेल तर कोणाला जास्त क्षेत्र दिलेले असते. वाटप समान हिश्श्यानेच झाले पाहिजे का? आणि समान हिश्श्याने झालेले नसेल तर केवळ या मुद्द्यावर ते वाटप बेकायदेशीर ठरते का, हे आपण पाहणार आहोत. तर असे अजिबात होत नाही. सरस निरस मानाने वाटप या शब्दाचा अर्थ असा आहे की समजा एखादी जमीन चांगल्या प्रतीची असेल आणि चांगल्या प्रतीची आहे म्हणून एखाद्या सहहिस्सेदाराला क्षेत्र कमी दिलेले असेल आणि दुसरी जमीन हलक्या प्रतीची असेल आणि त्याचे क्षेत्र जास्त हिश्श्याला वाटप दिलेले असेल तर ते वाटप कायदेशीररित्या झालेले असेल तरीसुद्धा केवळ कमी जास्त क्षेत्र मिळाले म्हणून ते वाटप बेकायदेशीर ठरत नाही. वाटप कायदेशीर झाले आहे किंवा नाही हे महत्त्वाचे आहे. वाटपामध्ये कोणाला कमी कोणाला जास्त क्षेत्र किंवा जागा जमिनीसुद्धा मिळू शकतात. वाटप रद्द करण्याचे हे कायदेशीर कारण होऊ शकत नाही. वाटप मिळण्यासाठी मिळकत एकत्र कुटुंबाची असावी लागते, वडिलार्जित असावी लागते किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधून खरेदी घेतलेली असावी लागते व त्या मिळकतीचे अद्याप कायदेशीररित्या वाटप झालेले नसावे लागते. एकदा वाटप झालेले असेल तर केवळ कमी जास्त क्षेत्र मिळाले या कारणावरून ते वाटप बेकायदेशीर किंवा रद्द होऊ शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.